धाराशिवमध्ये शालेय विद्यार्थ्यांना विषबाधा झाली। धाराशिवच्या उमरगा तालुक्यातल्या गांधी विद्या मंदिर इथल्या 25हून अधिक विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास झाल्यानं एकच खळबळ उडाली। रक्तवाढीच्या गोळ्या दिल्यानंतर हा त्रास जाणू लागल्यानं विद्यार्थ्यांना आता शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। सध्या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असल्याची माहिती आहे। आरोग्य विभागानं या प्रकाराची दखल घेतली असून तपास सुरू केला। धाराशिवमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती मिळते। 25हून अधिक विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास झालाय। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, विद्यार्थ्यांना कशामुळे ही विषबाधा झाली, सध्या त्यांची प्रकृती कशी आहे आणि शाळेकडून काही स्पष्टीकरण आले का? कल्याणी उमरगा तालुक्यातील गांधी विद्यालयामध्ये हा खरं तर खळबळजनक प्रकार घडलेला आहे। सध्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे। त्यांना उमरगा तालुक्यात लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे। आरोग्य विभागाच्या वतीने सध्या विद्यार्थ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणीची मोहीम सुरू आहे आणि या शाळेमध्ये सकाळी त्यांना रक्तवाढीच्या गोळ्या देण्यात आली आणि त्यानंतर जवळपास तासाभरानंतर या विद्यार्थ्यांना उलटी आणि मळमळ असा त्रास जाणवू लागला आणि त्यानंतर त्यांना उपचारासाठी खरं तर शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे आणि या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। मात्र विषय असा आहे की इतर शाळेतील विद्यार्थ्यांना देखील अशा प्रकारच्या गोळ्या देण्यात आल्या, मात्र त्यांना असा त्रास झालेला नाही। त्यामुळे या विद्यार्थ्यांना नेमका या उलट्या आणि हा जो त्रास आहे तो कशामुळे झाला याचा खरं तर तपास सुरू आहे आणि हा त्रास या गोळ्यामुळे झाला असावा असं आरोग्य अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। ज्ञानेश्वर, त्यामुळे या तपासातून आणखी काही समोर येतं का हे पाहावं लागेल। धन्यवाद माहितीसाठी।